हाय गाइस, तर जय गुरुराज जय गिरगावली जय शिवराय. तर मी तुमचा लाडका आग्रीव मी आपल्या आग्रीव मी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर काल आपण इथं ओंकारेश्वरला आलेलो होतो. ओंकारेश्वर बघितला. आता आपण जाणार आहे उज्जैनला डायरेक्ट. तर चला दाखवतो कसं जायचं काय करायचं. हाय गाइस, तर ओंकारेश्वरवरून डायरेक्ट आम्ही गाडी बुक केले. पर पर्सन 350 रुपये. बसमध्ये 250 रुपये, पण 5 तास लागतील. आणि गाडीमध्ये गेलो तर 2-3 तासामध्ये तो आपल्याला पूर्ण उज्जैनला पोहोचून देईल. टॅक्सीवाले यांच्यामध्ये भांडणं चाललंय. कोण बोलतोय 500 रुपये, कोण बोलतोय 700 रुपये. आम्ही 350 मध्ये डन केलंय, पण यांचा अजून काही फिक्स नाही. नुसती लुटाची कामं करताना घराला थांबलोय आम्ही. मागो काहीतरी. ऐटकर आंबाला ऐटकर. मथुरकर 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 मथुर 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 मथुर. त्यांना थांबले इथं शॉपिंग करायला. ते इथं कपडा नाही बोलतं मला. कुठला कपडा इथं? ब्लॅक वाला. अजून जे कपडा लय भारी, एक नंबर. पाच तासाच्या नंतर आम्ही फायनली उज्जैनला पोहोचलेलो आहे. खूप टाइम लागला आम्हाला. आता रूम बघतोय, रूम कितीपर्यंत भेटतोय. कोण 2000, कोण 3000, कोण 4000 असं सांगतोय रूमचा. बघू कितीमध्ये भेटतोय रूम, कारण का उज्जैनमध्ये खूप महाग रूम आहेत. ओंकारेश्वरला 700-800 रुपये रूममध्ये रूम भेटून गेला, पण आता इथं खूप महाग आहे रूम. आता बघू कितीपर्यंत भेटतोय रूम. आता आम्ही गाडी बुक केलेली. आता चाललो आम्ही फिरायला. आणि इथं पण खूप वादळ आहे. बघू शकता गाईस तुम्ही. आता आणि इथं सगळ्या चार्जिंगवाल्याच गाड्या आहेत. इथं पण गाड्यांचा भाव करायला लागतो. कोण 400-500 रुपये सांगता. आम्ही 450 रुपयामध्ये बुक केले. आम्ही चाललेलो आहे. आणि हाजिरे लावलेले इथं. आता फिरायचा टाइम आणि पावसाचा टाइम एकच झालाय. तर काय माहित फिरायला भेटते का नाही माहित. मंदिरात गेला हो आपण तोपर्यंत पाणी गेलं. चलो प्रवेश मार्ग याच्यामध्ये जायचं आपल्याला. इथं गौशाला पण आहे. आता माझी बाप्पा करू आंबा बघायला जाऊ. सगळे बाबा लोक बसले. गुफा प्रवेश शिकताच आपल्याला श्री बजरंग बलीची मूर्ती पाहायला भेटली आपल्याला. बजरंग बली, काल भैरव दर्शन आहे. वीर वेताल देव आहे. श्री गणेश देव. पाऊस पडते जाम. कुठून? इथल्या देव तिकडून जायला लागेल आपल्याला. पाय स्लिप होला गे. एक नंबर गुफा. गुफा मार्ग इकडे 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 दिले बघ ना, चिन्ह दिले.
इथून खालती आहे, तिकडून तिकडं जायचं आपल्याला. हा काली देवीचं गुफा आहे इकडं. दगडांचा बनलेला गुफा आहे. हे असते इथल्या पायऱ्या एकदम हार्ड आहेत. मच्छिंद्र घात होता. अरे शिष्या गोरे भक्ताचा गोट घेईन तुमच्या मी रक्ताचा. बाबा एकदम डरावना. त्रिशूलाचं इथं आहे. त्रिशूल आहे आणि काय आहे भोलेनाथ. 12 वर्ष तप केलं होतं इथं. 12 वर्ष इथंच तप केलेलं होतं. महादेव आहे. ये ना पापा घर. फोटो खींचना मना है फिर भी हम लोग वीडियो निकाल रहे हैं. याचं याना लिहिलं ग कशा मुलं क म्हणून. काय मुलं क म्हणून इथं लिहिला नाही. एकदम डरावना गुफा. 4दा तर दुसऱ्या गुफ्यामध्ये चाललोय. मला डोक्यावर लागेल. शंकराची पिंडी एकदा. हेअर शॉट गरम होत. चल देऊ खालती चालत. चल 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 ये 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 ये. अरे बाबा महाराज इथं बसले तपस्या करून. इथं बसले महादेव बसून इथं तपस्या करता येते. महाराज महादेवाची पिंडी लागल वरती. ए आंबा आहे बघ देऊ. हे बघ आंबा गौशाला इथं. कर्जमुक्त होतं इथं. आपलं जो पण मनातला काय असेल तर इथं देवाला सांगायचा. देव आपलं कर्ज पूर्ण मुक्त करून टाकतोय. आणि इथं जाम दोरं कालं दोरं बनलेलं आहेत. लाल दोरं पिवलं दोरं ऑरेंज आहेत. सगळे दोरं बनलेलं आहेत इथं. आणि त्या देवाला सांगायचं आपण. ऋणमुक्तेश्वर नाव आहे. बाजूलाच मस्त नदी आहे. हनुमानाचं मंदिर आहे. हर शंभू महादेव. डोकाटेक हनुमान गणेश मंदिर. आणि पुढं कालिका माताचं पण मंदिर आहे. पावसामुळे सगळं बंद करायला घेतलं काही. वाघ आहे ना. वाघ आहे बाबा. वाघोबा आहे. वाघोबा आहे. आणि देवी आतमध्ये मंदिरामध्ये. इथं पैसे चिपकवतात आणि काराला आले चिपकलेला पैसे. कालिका महारानी डोकाटेक
डोकटे शाबास आंबा आंबा आहे ना जाम आंबा एक घेतले बेबी दाखव काय घेतले बघ कोणला घेतले उर्वी दीदीला घेतले ना बेबी मोर येतं मोराचा आवाज येतं पण दिसत नाही मोर कुठे म्हणून एक मोर होता त्या झाडावर गेला आणि एक मोर या झाडावर आहे आवाज येतं पण दिसत नाही कुठे नक्की मंदिरात आलेलो आम्ही आणि इथं ओटीचं सामान आहे हा काल भैरव मंदिर आहे आता पुढे जाऊ कितने का है 50 रुपये का है 50 रुपये का ओटी दारू बंद हो गई इधर आणि काल भैरव मंदिराच्या इथं आलेला असाल ना तुम्ही तर घरतूनच या तर बाहेरूनच तुम्ही जेवायला लागतं ते घेऊन या कारण काही इथं वाईन शॉप बंद केलेले आहेत काल भैरव मंदिर आता दिवा पेटवायला घेतल्यात दिवा पेटवायला घेतल्या आता आरती पण होईल चालू एक दिवा पेटवतोय तो काय ज्योती पेटवायला घेतल्यात किती पैसे घेतात इथं धागा बांधताय काला धागा पैर में सूती को बनता है ये धागे हाथ में बनता है गले में बनता है कमर में बनता है मंगलनाथ मंदिरात आलेलो आम्ही तर इथून एंट्री आहे 10 वाजेपर्यंत चालू असतं हा गेट मेन मोठा गेट बंद ठेवला बारका गेट चालू ठेवलं त्यांनी मंगलनाथ मंदिर बुब्बू 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 कुठे बुब्बू बुब्बू बाहेर चरायला लागतं ए बाप्पा बघ देऊ उघडता चलो या ना ठेव तिथं आईला ठेव जा फुल फेकायचं ना आलोय आता आपण उज्जैन मंदिर आहे तर उज्जैन मंदिराचा लोक आपण बघू शकता तुम्ही काहीच आता उज्जैन मंदिराच्या इथं जाऊ आपण आणि नाईटला खूप भारी वाटतं इथं उज्जैनला
जर इथे तुम्हाला कुठं रूम भेटले नाही ना, इथं श्री भक्त निवास पण आहे. इथे येऊन तुम्ही आरामात राहू शकता. आणि इथं जेवायला पण फ्री आहे, म्हणजे मंदिराचाच जेवायला आहे. तिथे येऊन तुम्ही जेवू शकता. हे नाईट व्ह्यूज तर एक नंबर आहे. तर आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. दर्शन खूप भारी झाला. मोबाईल घेऊन देत नाही आतमध्ये, पण आम्ही कपड्याच्या आतमध्ये मोबाईल टाकून घेऊन आलो. आणि हा मंदिर आहे उज्जैनचा मंदिर. आणि दर्शन पण खूप सुंदर झाला. पूर्ण देवाऱ्याच्या गाभाऱ्याच्या इथं दर्शन झाला, पण मोबाईल घेऊन देत नाही आतमध्ये. पण आम्ही पॅन्टीच्या आतमध्ये मोबाईल घेऊन बाहेर फोटोशूट करतो आता. तर इथं जर आपण धागा बांधला ना तर वर्षभर सुटत नाही. गणपतीचं मंदिर आहे, 1 वर्षभर इथं सुटत नाही धागा. हाय हाय, मस्त दर्शन घेतलं आम्ही. इथं ड्रोन उडवल्यान एम बघताना तरी काय. काय देऊ बाप्पा? कुठे देऊ बाप्पा? कुठे बाप्पा? इथं बाप्पा आहे. बाप्पा आहे. काय दुखत नाही. चालून सगळे थकल्यानं इथे येऊन बसले सगळे जण. इथं खाण्यासाठी हॉटेल पण आहेत आणि इथं गाड्या पण लागलेल्या आहेत. पानपुरे, डोसा आहे, आलू पराठा आहे, मॅगी आहे, पिस्ता कुल्फे, केसर कुल्फे. खाण्यासाठी भरपूर काय आहे इथं. खाण्याची काही टेन्शन नाही, फक्त रूमच महाग आहे तिथं. इथं हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे आम्ही. मंदिर पण इकडे बघ देऊ. तर गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि रात्री आम्ही 3 वाजता उठून भस्म आरतीला गेलेलो, पण तिथं तिकिटा बुक करायला लागतात 1 दिवस आधी. तर आता आम्ही चाललो तिकिटा बुक करायला. 1 दिवस आम्ही वाढवलेला आहे इथं. आम्ही आज घरात जाणार होतो, पण भस्म आरतीसाठी आम्ही थांबलो 1 दिवसासाठी. आता बघू तिकीट कितीला आहे, कधी आहे, कसं आहे. तर जाऊन बघतोय, कारण का 1 दिवस आधी तिकीट बुक करायला लागतं. आलं तर तुम्ही इथं 11-11:30 वाजता जेवण चालू होतं. 11:30 ते 1 वाजेपर्यंत जेवण चालू असतं. तुम्ही इथं जेवणाचा लाभ घेऊ शकता. आणि 4 रस्त्याच्या 4ही साईडला उज्जैन मार्केट आहे. सुरुवात देतोय. 1 रुपया 50 पैसे. 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 1
ही शिप्रा नदी आहे. आधी इथं 7 वाजता व्हायची आरती, आता टायमिंग चेंज झालंय, आम्ही लेट झालो. आता इथं 6 वाजता आरती होतोय. कोणाला यायचं असेल तर 6 वाजता या इथं. इथं लाडू घेऊ शकता तुम्ही. 50 रुपयाला 100 ग्रॅम लाडू आहेत. कितीही भेटतात इथं. फक्त ऑनलाईन नाही, कॅशच लागतं इथं. यांनी दिवा लावायला घेतलं जातं. एक एक करून सगळे दिवे पेटवायला घेतलेत. हवा त्याच्यामुळं सगळे दिवे विझून जातात. नाही पाऊस पडतो इथं. पाऊस पडतोय म्हणून सगळे पण इथं थांबले. बस झाले उज्जैनमध्ये फिरतोय तरी पण कमी पडताय, कारण का फिरण्यासाठी भरपूर मंदिर आहेत. पूर्ण 2 दिवस कमी पडले आम्हाला. या नकाशामध्ये 12 ज्योतिर्लिंग कुठं कुठं आहेत ते दाखवण्यात आले आहेत. आता आपण सगळं फिरून घेतलेलं आहे. आता आपण ब्लॉग इथे एंड करतोय. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय.